तर मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबईतील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आहे। मुंबईत सध्या मराठी माध्यमाच्या 327 शाळा आहेत। गेल्या वर्षभरात 84 शाळा बंद पडल्यानंतर आता आणखी 57 शाळा अडचणीत सापडलेल्या आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, मुंबईत मराठी शाळांची ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, काय अधिकची अपडेट? निश्चितच या कारणासाठी राज्य सरकारने 15 मार्च 2024 रोजी जो संत मान्यतेचा निर्णय घेतलेला होता, या निर्णयामुळे ही शाळांवरती परिस्थिती उद्भवल्याचे आता आरोप होत आहे। विशेष करून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सर्व बोर्डांच्या मिळून जवळपास 1736 शाळा आहेत। त्यापैकी सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या ही 337 आहे। गेल्या 7 वर्षांचं जर आपण पाहिलं तर 461 मराठी शाळांचा आकडा होता, मात्र तो 337 वर इतका घसरलेला आहे। आणि आता या 57 पैकी जे 34 शाळा आहेत त्या पश्चिम उपनगरातील असून 19 शाळा या उत्तर मुंबईतील आहेत, तर दक्षिण मुंबईतीलही 4 मराठी शाळांचा समावेश आहे। आपल्याला माहिती आहे की मराठी राजभाषा दिन आता तोंडावर असताना अशा प्रकारे मराठी शाळांची दयनीय अवस्था पाहता निश्चितच कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे। कारण जर या 57 शाळा आता जर बंद पडल्या तर मराठी शाळांची मुंबईतील संख्या आहे ती जवळपास 280 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे नव्याने आता मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज केलेल्या भाजपाच्या महापौर आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार का, आणि मराठी शाळांतील विद्यार्थी संख्या वाढवताना शाळांची संख्या वाढवण्यासाठी कुठले धोरणात्मक निर्णय घेतले जातील याकडे आपलं लक्ष असेल। जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।